हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज सकाळी उठल्यापासून ना फक्त पाऊस आणि पाऊसच आहे, कारण इतका पाऊस पडतोय गेले 2 दिवस आणि आज पण खूप सारा पाऊस चालू आहे. तर त्याच्यामुळे शाळांना सुट्टी भेटलेली आहे आणि सगळेजण घरामध्येच आहेत, म्हणजे कुठे कोणी बाहेर गेलेलंच नाही. इतका प्रचंड पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे असं वाटलं की सुरुवातीला असं वाटलं की खूप रिलॅक्स मॉर्निंग आहे, मस्तपैकी आज दिवसभर आराम वगैरे होईल. पण कसलं काय, सगळेजण घरामध्ये म्हटलं की जास्त टेन्शन असतं ते आपल्याला. म्हणजे काय, तर आता सारखी सकाळपासून डिमांड चालू झालेली आहे खाण्यापिण्याची चंगळ. आणि पाऊस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना वेगवेगळं काहीतरी खाऊशी वाटलेलं आहे. सो सकाळीच आता आम्ही नाश्त्यासाठी बनवलेला आहे मस्तपैकी गरम गरम ढोकळा आणि पोहे. तर छान आता नाश्ता करणार आहोत ढोकळे आणि पोह्यांचा. तर मस्तपैकी माझा ढोकळा इथं फुललेला आहे आणि आता मी त्याला फोडणी घालतीये. सो चला नाश्ता करून घेऊया आणि मग भेटते तुम्हाला. सकाळचा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर परत आली दुपारच्या जेवणाची वेळ. आज पूर्ण दिवस मे बी किचनमध्येच जाणार आहे आमचा. सो आता दुपारच्या जेवणासाठी थोडासा शॉर्टकट केलेला आहे मी, गरम गरम मसाले भात. कारण का पाऊस आहे आणि असं भाजी चपाती वगैरे खाण्याची अजिबात इच्छा होत नाही आहे. सो मस्तपैकी मी इंद्रायणीचा आता मसाले भात इथे बनवलेला आहे दुपारच्या जेवणासाठी. छान असं जेवण करून घेतो आणि आराम करतो जरा वेळ आणि मग बघूया संध्याकाळी काय होतंय आता. ते 3 वाटे घेतलेले ना. सो आज दिवसभर पाऊस पडतोय. अय्या, आमची केळी सगळी हे झाली. ओ शिट, केळी मोडली. अय्या, तुटली सगळी आमची केळी. हवा पण खूप होती आणि कंटिन्यू पाऊस आहे ना, त्याच्यामुळे तुटून गेलं. श्रावण महिन्यामध्ये केळीचं पान लागतं आम्हाला, त्याच्यामुळे इथे केळी लागतात आणि याला केळी पण खूप छान आलेलं आहे ह्यावेळेस. बट इट्स ओके. आणि हे आमचं घरचं कडीपत्त्याचं झाड आहे. सो दिवसभर सुट्टी आहे आज आणि ना पाऊस पण खूप कंटिन्यू पडतोय. दिवसभर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे सकाळी शाळांना पण सुट्टी दिलेल्या. सो दिवसभर तर वेगवेगळं काही ना काही चालूच आहे. आणि आत्ता पण ना संध्याकाळी, आता संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही बनवतोय वडापाव. तर त्याच्यासाठी मी आता हे कढीपत्ता घ्यायला आलेले खाली, कारण की इतकं थंड वातावरण आहे ना, असं सारखं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि मुलं घरी असले की सारखं वेगवेगळं काही ना काही बनवायलाच लागतं. सो त्याच्यामुळे छान असा वडापावचा बेत आहे आत्ता. चला आता वरती जाते, भाजी बनवून घेते, वडापाव बनवून घेते. ती बघा, हे झाड आहे, त्याला किती कळ्या आल्यात आज. आय मीन किती फुलं आलीत आज.
आज नसं झालं वाटतं जेवण वडापाव खा रे. मग गरम गरम वडा खायचं लगेच खायचं. दीदीला बघ, दीदीला बघ, दीदीला बघ जा. तुझं सो दिस इज हाऊ माय डे विल एंड. कारण दिवसभर सगळे घरामध्ये असलं की असंच असतं आणि पावसाळ्यामध्ये तुमच्या घरी पण असेच नेहमी वेगवेगळे पदार्थ होतात का मला नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.